नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत उस्मानाबाद जिल्ह्याविषयी 15 प्रश्न. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1. उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या विभागात येतो? ऑप्शन नंबर ए कोकण, बी विदर्भ, सी मराठवाडा, डी पश्चिम महाराष्ट्र. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मराठवाडा. प्रश्न क्रमांक 2. उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन नंबर ए तुळजापूर, बी उमरगा, सी उस्मानाबाद, डी कळंब. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी उस्मानाबाद. प्रश्न क्रमांक 3. उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय देण्यात आले आहे? ऑप्शन नंबर ए धाराशिव, बी अहमदनगर, सी जालना, डी परभणी. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए धाराशिव. प्रश्न क्रमांक 4. तुळजाभवानी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन नंबर ए उस्मानाबाद, बी कळंब, सी तुळजापूर, डी उमरगा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी तुळजापूर. प्रश्न क्रमांक 5. तुळजाभवानी टेम्पल हे मंदिर कोणत्या देवीचं आहे? ऑप्शन नंबर ए लक्ष्मी, बी सरस्वती, सी भवानी, डी दुर्गा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भवानी. प्रश्न क्रमांक 6. उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध लेणी कोणती? ऑप्शन नंबर ए अजिंठा, बी वेरूळ, सी धाराशिव लेणी, डी कार्ला. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी धाराशिव लेणी. प्रश्न क्रमांक 7. उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? ऑप्शन नंबर ए गोदावरी, बी भीमा, सी कृष्ण, डी तापी. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भीमा. प्रश्न क्रमांक 8. उस्मानाबाद जिल्हा कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन नंबर ए कर्नाटक, बी तेलंगणा, सी महाराष्ट्र, डी गुजरात. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 9. उस्मानाबाद जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? ऑप्शन नंबर ए गुजरात, बी कर्नाटक, सी गोवा, डी मध्य प्रदेश. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 10. उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रमुख शेती पीक कोणते? ऑप्शन नंबर ए भात, बी ऊस, सी ज्वारी, डी चहा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ज्वारी. प्रश्न क्रमांक 11. उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला कोणता? ऑप्शन नंबर ए शिवनेरी, बी रायगड, सी नळदुर्ग, डी प्रतापगड. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी नळदुर्ग. प्रश्न क्रमांक 12. नळदुर्ग फोर्ट हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन नंबर ए सोलापूर, बी उस्मानाबाद, सी लातूर, डी बीड. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उस्मानाबाद.
प्रश्न क्रमांक 13. उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख भाषा कोणती आहे? ऑप्शन नंबर ए हिंदी, बी मराठी, सी कन्नड, डी उर्दू. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मराठी. प्रश्न 14. उस्मानाबाद जिल्ह्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन नंबर ए 1960, ऑप्शन नंबर बी 1982, सी 1970, डी 1990. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1982. प्रश्न क्रमांक 15. उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा कोणती? ऑप्शन नंबर ए पंढरपूर यात्रा, बी तुळजापूर यात्रा, सी शिर्डी यात्रा, डी अक्कलकोट यात्रा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तुळजापूर यात्रा. मित्रांनो, तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.